नमस्कार मित्रांनो. आज आपण अत्यंत पवित्र आणि फलदायी अशा कामदा एकादशीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही एकादशी मनातील इच्छा पूर्ण करणारी आणि जीवनातील पापांचा नाश करणारी मानली जाते. त्यामुळे या एकादशीचे महत्त्व खूप मोठे आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला विशेष महत्त्व आहे. त्यापैकी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे कामदा एकादशी. कामदा या शब्दाचा अर्थ आहे इच्छा पूर्ण करणारी. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी श्रद्धेने उपवास आणि पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील दुःख दूर होतात असे मानले जाते. आता आपण कामदा एकादशीची पौराणिक कथा जाणून घेऊया. खूप वर्षांपूर्वी रत्नपूर नावाचे एक सुंदर राज्य होते. त्या राज्याचा राजा पुंडरीक होता. त्या राज्यात ललित नावाचा एक गंधर्व राहत होता आणि त्याची पत्नी ललिता होती. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. एकदा राजाच्या दरबारात गाणे सादर करत असताना ललिताचे लक्ष विचलित झाले. त्यामुळे राजा खूप रागावला आणि त्याने ललिताला राक्षस होण्याचा शाप दिला. शापामुळे ललित राक्षस बनला आणि जंगलात भटकू लागला. त्याची पत्नी ललिता खूप दुःखी झाली आणि आपल्या पतीला परत पूर्ववत करण्यासाठी उपाय शोधू लागली. ती एका ऋषींकडे गेली आणि त्यांना संपूर्ण घटना सांगितली. ऋषींनी तिला सांगितले की कामदा एकादशीचे व्रत श्रद्धेने केल्यास आणि त्याचे पुण्य आपल्या पतीला अर्पण केल्यास त्याचा शाप दूर होऊ शकतो. ललिताने पूर्ण श्रद्धेने कामदा एकादशीचे व्रत केले आणि त्याचे पुण्य आपल्या पतीला अर्पण केले. त्या पुण्याच्या प्रभावामुळे ललित पुन्हा आपल्या मूळ रूपात आला. या कथेमुळे कामदा एकादशीचे महत्त्व अधिक स्पष्ट होते की हे व्रत पापांचा नाश करून जीवनात सुख आणि शांती आणते. आता आपण कामदा एकादशीच्या पूजाविधीबद्दल जाणून घेऊया. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घर स्वच्छ करून भगवान विष्णूंची पूजा करावी. तुळशीपत्र, फुले आणि फळे अर्पण करावीत. दिवसभर उपवास ठेवावा. शक्य असल्यास भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मन शुद्ध होते आणि भक्ती वाढते. संध्याकाळी पुन्हा पूजा करून भगवानाचे स्मरण करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला नियमाने उपवास सोडावा. कामदा एकादशीचे व्रत केल्याने अनेक फायदे मिळतात. या व्रतामुळे जीवनातील पापांचा नाश होतो. मनातील इच्छा पूर्ण होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो असे मानले जाते. मित्रांनो, कामदा एकादशी ही केवळ एक व्रत नसून श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. आपण सर्वांनी या दिवशी श्रद्धेने व्रत आणि पूजा करून आपल्या जीवनात आनंद आणि शांती आणण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला अशीच धार्मिक आणि आध्यात्मिक